लिए हम कानून संशोधन के लिए सत्र बुला रहे हैं। आता एक वेगळी बातमी आहे। टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबवला जातोय। संध्याकाळी 7 ते 9 या वेळेस सर्वत्र 2 तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत। गावात भोंगा वाजून या वेळेची सूचना दिली जाईल। तसेच एका अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देत यावर देखरेखही ठेवली जाणार आहे। जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायती या उपक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली आहे। नेमका हा उपक्रम काय आहे याबाबत धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। 7 ते 9 टीव्ही बंद राहणार, मोबाईल बंद राहणार, कसं करणार आहे ते? महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना लॉन्च केलेली आहे। आम्ही जे धाराशिव जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की म्हणजे त्या अंतर्गत जिल्ह्यातले 20 ग्रामपंचायती नॉर्मली त्यात पार्टिसिपेट करतात त्या स्पर्धेत पहिलं बक्षीस 5 कोटीचं 3 कोटीचं वगैरे असे, पण आम्ही जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की सगळ्या आमच्या ग्रामपंचायती 712 ग्रामपंचायती त्या या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेमध्ये पार्टिसिपेट करतील। 7 वाजता ग्रामपंचायतीवर भोंगा वाजणार आणि सगळे टीव्ही त्या गावातले बंद आणि मोबाईल बंद करणारे, म्हणजे असं खेळचे गेमचे असं, आणि मुलं तिथं अभ्यास करणार अशी आमची संकल्पना आहे। ते महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेअंतर्गत ते आम्ही क्लॉज लेखी त्यांना देणार आहे आणि हे होतंय का नाही हे मॉनिटर आम्ही करणार। म्हणजे टीव्ही बंद आणि पुस्तक वाचन उपक्रम सगळं जून पासून जिल्ह्यात लागू होणार। मुलांना पुस्तकाची आवड व्हावी असं म्हणतात की म्हणजे एक वेगळं विश्व जागं होतं आणि आता टीव्ही मोबाईलचं मी वाईट नाही, चांगलं पण यूज करू शकतो, पण पुस्तक वाचल्याने जो आनंद मिळतो आणि स्वतःला एक मित्र सापडतो की आपल्याला कोणी नसलं तरी पुस्तक असलं तर आपण रमतो। त्यामुळे आम्ही आमच्या प्रत्येक शाळेमध्ये एक वाचनालय आहे, पण ते तिथंच मुलांनी वाचायचं। ही पुस्तकं आम्ही घरी देणार आहे मुलांना। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। या बातमीसोबतच आजच्या अपडेट्समध्ये एक छोटासा ब्रेक येतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा।